मराठा आरक्षणाचा निर्णय किती दिवसात? हसन मुश्रीफ यांनी आकडाच सांगितला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. कुणबी नोंदी दिवसरात्र काम करून शोधून काढल्या आहेत. येत्या 8 दिवसात मागास आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. सर्वेक्षणमधील त्रुटी मागासवर्गीय आयोगाला दाखवून देऊ. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. हे खरं आहे की अनेक लोकांना ईडीच्या नोटिसा दिल्या होत्या, मात्र त्यावेळी सुप्रियाताई दिसल्या नव्हत्या. रुपाली चाकणकर यांनी त्याची आठवण करून दिली, असाही टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला. रोहित पवार यांना नोटीस आल्यानंतर सुप्रिया सुळे आल्या. रोहित पवार यांनी त्यांचे आशीर्वाद घेतल्याची छायाचित्रात आणि प्रसारमाध्यमात दिसत आहेत. यावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की हे खरं आहे की अनेक लोकांना ईडीच्या नोटीस आल्या होत्या, मात्र यावेळी सुप्रियाताई दिसल्या नाहीत. रुपाली चाकणकर यांनी त्याची आठवण करून दिली असावी, असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना जननायक ही पदवी देणे योग्य असल्याचं मतही हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे. ईडीच्या विषयात आम्हाला कोर्टाने दिलासा दिला असून अजून प्रकरण कोर्टात चालू आहे. संजय राऊत हे देखील जामिनावर बाहेर आलेले आहेत. आम्ही कोर्टात आमची बाजू मांडू, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. आव्हान करते की आंदोलन मागे घ्या. नाही, याच्याबद्दलचे अनेक त्यांनी आपण पावलं उचललेली आहेत. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की कुणबी तुम्ही दाखले द्या. मला वाटतं दिवस एक रात्र एक करून सर्व अधिकाऱ्यांनी जवळजवळ 54 लाखापेक्षा जास्त कुणबी दाखलेच्या व्यक्ती शोधून काढल्या. त्यांनी त्यांचं रेकॉर्ड तपासलं. हैदराबादला गेले. मोडी, पारशी, उर्दू हे सगळं दस्तऐवज बघून त्यांनी कुणबी दाखल्याचा सुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मागासवर्गीय आयोग स्थापन आपण केला नवीन. त्यानंतर त्याच्यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम आपण सगळ्या राज्याला दिला. सर्व अधिकारी रात्र दिवस करतायत आणि मराठा समाज हा मागास आहे ठरवण्याचं काम सुरू आहे. ते पूर्ण झालं की यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलू आणि मराठा समाजाला जादाचं कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ. आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू तर थोडंसं जरांगे साहेबांनी विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतंय. असंही म्हटले की 70 कोटींचा आरोप झाला, तुरुंगात टाकले. एका मांडीवर अजित पवार आहेत, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ आहेत आणि खांद्यावर प्रफुल्ल पटेल आहे. आता ते त्यालाच विचारलेलं पाहिजे ना. मग बोललो की मी याचं उत्तर. नाही, ठीक आहे. आता ते जामिनावर सुटलेले आहेत ना. त्यावेळी सुप्रियाताई येथे रस्त्यावर पोहोचल्या. रुपाली चाकणकर म्हणतायत की आत्ताच सुप्रियाताईंना आठवलं अजितदादांच्या वेळी का होतं. नाही, ते खरं आहे की आता अनेक लोकांना यापूर्वी ईडीमध्ये बोलवलं होतं. त्यावेळा सुप्रियाताई कुठे दिसल्या नव्हत्या. ही प्रकर्षानं रुपालीताई चाकणकरने आठवण करून दिली असेल. मोदी हे या नवीन युगाचे प्रवर्तक आहेत अशा पद्धतीचा एक ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेला. नाही, आता आपण बघितलं असेल की गेले 10 वर्षामध्ये त्यांनी या देशासाठी केलेलं काम आणि या देशाचे आर्थिक स्तर आणि व्यक्तिगत त्यांनी राबवलेल्या योजना किंवा या देशहिताची अनेक योजना, मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोजगार असेल, गरीब लोकांना दारिद्र्याचे वर्ग आणण्याचं काम असेल, हे अभूतपूर्व काम आहे. त्यामुळं त्यांना जननायक ही पदवी देणं योग्य असं मला वाटतंय. एनडीएच्या विरोधात इंडिया. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.